मुंबईमधील कबूतरखाना हटवण्यावरून राडा, दादरमध्ये जैन समाज आक्रमक, कबूतरखाना झाकून ठेवलेली ताडपत्री संतप्त जमावानं काढून टाकली। दादरमध्ये जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट, महिलांकडून ठिय्या, कबूतरखान्यावरील बंदीच्या विरोधात जैन समाजाची जोरदार निदर्शनं। दादरमध्ये जे काही सुरू आहे त्याला माझं समर्थन नाही, आंदोलन बाहेरचे लोक असू शकतात। कबूतरखान्यावरील राड्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। सरकार सकारात्मक, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावं, कबूतरखान्याबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया। कबूतरखान्यासाठी महापालिकेनं लवकरात लवकर पर्यायी जागा दिली पाहिजे, जैन समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। कबूतरखान्यासाठी पर्यायी व्यवस्था दिली असती तर समाज अंगावर आला नसता, समाज अंगावर आल्यानंतर सरकार बॅकफूटवर जाते। कबूतरखाना राड्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। कबूतरखान्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना सामान्य माणसांच्या भावनांची कदर केली पाहिजे। दादरच्या कबूतरखान्यावर जैन समाज आक्रमक झाल्याच्या घटनेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। कबूतरखान्याबाबतच्या जैन समाजाच्या आंदोलनावर मनसेची कोणतीही प्रतिक्रिया नाही, काल परवा विरोध, आज बोलण्यास मनसेचा नकार। कबूतरखान्यावरून मनसेनं भूमिका बदलली का, सवाल उपस्थित। वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा, महादेवी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदेडी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या याचिकेमध्ये वंताराचा देखील सहभाग होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये थोड्याच वेळामध्ये अमित शहांची भेट घेणार, तर दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, त्यामुळे आले असतील। शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा टोला। काँग्रेसच्या आदेशावर चालणाऱ्यांनी शिंदेंवर टीका करू नये, संजय राऊतांच्या टीकेवर उदय सामंतांचं प्रत्युत्तर, शिंदे सेटिंग मास्टर असल्याची राऊतांची टीका। ठाकरे पितापुत्रा दिल्लीसाठी रवाना, आजपासून 3 दिवसांचा दिल्ली दौरा, उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार, तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनाला सुद्धा हजेरी लावणार। उद्धव ठाकरे यांचं कार्यालय सुद्धा दिल्लीमध्ये आहे का? ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय गायकवाड यांची टीका। महाविकास आघाडीच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण, स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मराठवाड्यामधील शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण, मनसेसोबत असल्यामुळे बळ मिळेल, राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद राहावी, यावर आम्ही सुद्धा सकारात्मक, त्याला पाठिंबा देऊ, तर राज ठाकरे यांची सभा व्हावी अशी बच्चू कडूंची इच्छा, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। आरतीसाठी यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू नका, रोहित पवारांची मागणी, तर आरतीसाठी या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, त्यांचं नाव सरन्यायाधीशांनी वगळावं, रोहित पवार यांचं वक्तव्य। आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्यांची ट्विट करत माहिती, तर आरती साठे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी। आरती साठेंची नेमणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव, देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं भाजपचं कारस्थान, संजय राऊत यांची टीका। राजकीय व्यक्तींची न्यायव्यवस्थेमध्ये नियुक्ती नकोच, साठेंना न्यायालयीन कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव नाही, आरती साठे यांच्या न्यायाधीशपदावरील नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा, ईव्हीएमच्या मुद्द्यांवरून बच्चू कडू यांचा टोला, तर जगात 2-4 देश सोडल्यास कुठेही ईव्हीएम मशीन नाही, बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन 3चं उद्घाटन, सेंट्रल विस्टा प्रकल्पातील कर्तव्य भवन एक मोठं पाऊल, विविध मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नाविन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी कर्तव्य भवनची रचना। अजित पवार शब्दाचे पक्के आहेत, मला न्याय देण्याचा अजित पवारांचा शब्द, मंत्रिपदावरून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये रस्त्यावर पान जरी पडलं तरी उठून दिसतं, नांदेडमध्ये खड्ड्यामध्ये माणूस पडला तरी दिसत नाही, जुन्या नेत्याने नांदेडचं वाटोळं करून टाकलं, चिखलीकरांची नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर टीका। पुण्यामधील नवले हॉस्पिटलमध्ये पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 8 महिन्यापासून वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन।
धाराशिवमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेच्या राज्य सचिव मनीषा वाघमारे यांची 7 लाखांची फसवणूक. शासकीय टेंडर मिळवून देतो असं म्हणत मनीषा वाघमारे यांची फसवणूक, पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी. नवी दिल्लीमध्ये संसदेच्या मुख्यद्वाराजवळ महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन. ईपीएफ कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने पूर्ण कराव्यात अशी खासदारांची मागणी. आंदोलनामध्ये मराठी खासदारांचा देखील समावेश. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलं, धर्मनिष्ठा पक्की असली पाहिजे, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. खालिद का शिवाजी सिनेमाबाबत सरकारने हिंदूंचा रोष समजून घ्यायला हवा. धर्माभिमानी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्र्यांसमोर सिनेमावरून घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांचं आनंद दवे यांच्याकडनं कौतुक. चंद्रशेखर बावनकुळे उद्यापासून 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर. बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप युवा मोर्चा सज्ज. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दादरमध्ये बैठक. सानवी बहुउद्देशीय संस्था राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची राज्यामध्ये महिलांच्या विरोधामध्ये एवढी प्रकरणं घडली तेव्हा ही संस्था कुठे होती? महिला आयोगाच्या पत्रानंतर रोहिणी खडसेंचा ट्विट करत सवाल. पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब. महागडी झुंबर, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब. अद्यापही कोणती तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. गायब झालेल्या अन्य वस्तूंसाठी 20 लाखांच्या निविदा काढल्याची माहिती. महापालिका आयुक्त नवल किशोर राम बंगल्यामध्ये राहायला येणार असल्यामुळे पालिकेकडनं पाहणी. पालिका आयुक्तांच्या निवासस्थानामधलं साहित्य कुठे गेलं याची पालिकेकडनं चौकशी सुरू. कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडनं निवडणुकीच्या तयारीला वेग. नवीन प्रभाग रचनेचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या दिला जाणार. पालिका प्रशासनाकडनं 81 नगरसेवकांसाठीची प्रभाग रचना तयार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रभाग आराखडा आज सादर होण्याची शक्यता. पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीनं प्रभाग आराखडा तयार. आरक्षणासह तयार करण्यात आलेला आराखडा प्रसिद्ध करून आक्षेप मागवले जातील. पुण्यामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी 8 ऑगस्टला शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन. परिषदेला बच्चू कडू, राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील उपस्थित राहणार. प्रमाणे अजित पवार यांच्या बॅनरवर कारवाई करा अन्यथा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार. शेकापचा इशारा. शेकापनं लावलेले बॅनर दादांच्या दौऱ्यामुळे नगरपालिकेनं काढून टाकल्यामुळे आक्रमक. नाशिकमधील खड्ड्यांबाबत आमदार देवयानी फरांदे आक्रमक. आमदार देवयानी फरांदे यांच्याकडनं नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी. पालिका आयुक्तांची देखील भेट घेणार. आणि नागपुरात पालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सर्व्हे सुरू. हायकमांडच्या आदेशानुसार पालिका निवडणुकांसाठी नियम ठरला. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार. ठाकरेंच्या सेनेच्या प्रशांत भिसे यांचा हिंदुस्थानी भाऊला इशारा. माधुरी हत्ये प्रकरणावरून हिंदुस्थानी भाऊने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याची मागणी. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी मंडळ अधिकाऱ्याला फटकारलं. मंडळ अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांकडून आमदाराकडे तक्रारी. काँग्रेसचा नोकर असल्यासारखं का वागतोस, कराड यांनी सुनावलं. कोल्हापूर महापालिकेवरील घेराव आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेला भोवलं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भ्रष्टाचाराच्या विरोधात 2 दिवसांपूर्वी केलं होतं आंदोलन. उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. ढगफुटी दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 60 जण बेपत्ता झाल्याची माहिती. अचानक आलेल्या ढगफुटीनंतर घरं आणि हॉटेल्स जमीनदोस्त. उत्तराखंडच्या धरालीमध्ये लष्कराचे 10 जवान देखील बेपत्ता. भूस्खलनामध्ये राजपुताना रायफल युनिटचे कॅम्पचं मोठं नुकसान. परिस्थिती नियंत्रणासाठी सरकारकडनं 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती. तातडीनं दुर्घटनास्थळी जाण्याच्या सूचना. उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. पंतप्रधान मोदींचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं मोदींचं आश्वासन. उत्तराखंडला पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील 4 पर्यटक अडकले. तरुणांचा कुटुंबियांशी संवाद. गंगोत्रीमध्ये सुखरूप असल्याची माहिती. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडनं उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न.
नांदेडमधले 11 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले. उत्तराखंडमध्ये अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर. मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बंद.